नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि आज थोडंसं किचन क्लिनिंग करायचं होतं। म्हणजे काय स्वयंपाक वगैरे करताना भाजीला फोडणी वगैरे देताना तेल वगैरे असं भिंतीवरती उडतं, त्यामुळं मग थोडासा चिकटपणा येतो। तर त्याचीच थोडीफार क्लिनिंग करायची होती। तर चला म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया मी कसं किचन क्लीन करते। तर चला तर मग व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता, तर सगळी भांडी मी म्हणलं आता सगळं झाल्यानंतरच घासून घ्यायची। चपात्या वगैरे बनवून झाल्या होत्या आणि थोडासा नाश्ता उरलेला होता। आज नाश्त्यामध्ये उपीट बनवलं होतं, तर थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं ते वाटीमध्ये काढून ठेवलं। तर ते पण मी म्हणलं आता नंतर खाऊन घ्यायचं, कारण मला उपीट म्हणजे आवडतं आणि थंड झालं तरी पण एवढं काय वाटत नाही, छान लागतं। तर इथं भांडी घासायला घेतलीत आणि कढईला थोडंसं चिकटतं। उपीट वगैरे केलं की कढईला ह्यात थोडंसं चिकटतं, तर मग मी कढई शेवटलाच घासते। तर इथं सगळे स्वयंपाक वगैरे फक्त भाजी बनवायची होती अजून, पण म्हणलं त्या अगोदर सगळं स्वच्छ करून घेते आणि नंतरच मग भाजी बनवते। तर आज डब्याला पण द्यायची होती, तर डाळ शिजवून घेतली होती तुरीची। तर त्याचं थोडंसं डाळ कांदा पण बनवायचा होता आणि पातळ सब्जी पण बनवायची होती। तर डाळ वगैरे शिजवून ठेवली, म्हणलं नंतरच बनवू आता। तर स्त्रीला पण आणायला जायचं होतं, त्या अगोदर घरातलं सगळं आवरून जायला लागते, कारण नंतर आलं की मग जेवण वगैरे करायचं 1 वाजते तोपर्यंत, नंतर मग डबा वगैरे पण द्यायचा। तर इथं सगळं सामान किचनवरचं काढून खाली ठेवलं। खालच्या साईडला भांडी वगैरे धुतलेली पण खाली काढून ठेवलीत। तर इथं बघू शकता म्हणजे एवढं पण काही घाण वगैरे झालेलं नाही आणि कॅमेरामध्ये पण तसं चिकटपणा एवढा दिसून येत नाही असं लांबून। तर असं हात वगैरे त्यावरती फिरवला की मग हाताला असं चिकट लागतं। तर त्यामुळं म्हणलं चला घासून घ्यायचं आणि रात्री नॉनव्हेज पण बनवलं होतं, पण रात्री फक्त गॅसच घासून ठेवला, बाकीच काही एवढं क्लिनिंग नव्हतं केलं। तर म्हणलं चला सकाळी करू। आणि चिकन वगैरे बनवताना त्याला फोडणी वगैरे देताना तेल वगैरे जास्तच म्हणजे भिंतीवर उडतं। तर इथे जवळून दाखवते बघा, असं घासून घेतलं की काळं काळं असं निघतं त्याच्यावरचं। तर इथं पूर्ण स्टाईल समोरची घासून घेतली, अगोदरची ह्या साईडची घासून घेतली आणि नंतर पलीकडच्या साईडची। पलीकडच्या साईडला मिक्सरच असतो, त्यामुळे एवढं पण काही नाही घाण होत, पण तरी पण थोडंफार काही घाण उडते। तर ती अगोदर आता वरून धुवून घेते पाण्यानं आणि किचनला असं साईडला पट्टी नसल्यामुळं पाणी लगेच इकडच्या साईडला खाली येते। वरून पाणी टाकलं की बघा लगेच इकडच्या साईडला खाली येते, त्यामुळं मग लगेच वायपरनं काढून घेतलं। तर आता अगोदर हे साफ करून घेते आणि नंतर पलीकडच्या साईडचं घासून घेते। आणि अशी साफसफाई करायला खास टाईमच काढायला लागतो। रात्रीचं तर काही एवढं सगळं घासून वगैरे घेता येत नाही, फक्त किचन वगैरे साफ करून घेते आणि दिवसाचंच म्हणलं मग आज साईडच्या स्टाईल वगैरे घासून घ्यायच्या। आणि नेहमी असं क्लीन ठेवायचा तर प्रयत्न करते मी, कारण कॉक्रोच वगैरे थोडंसं जरी वर काय म्हणजे सांडलं वगैरे की मग त्यामुळे कॉक्रोच वगैरे होतात, मुंग्या येतात, त्यामुळे मग असं क्लिनिंग करायलाच लागते। मी म्हणजे किचन कट्टा वगैरे आठवड्यातून एकदा दोनदा तरी असा पूर्ण धुवूनच घेते, त्यामुळं मग काही एवढं टेन्शन नाही। आणि अगोदर भरपूर कॉक्रोच असायचे घरामध्ये यायचे, पण आता या उन्हाळ्यात पण नाही येत आणि थंडीत पण काय आले नाहीत एवढे, म्हणजे आता नाहीतच घरात, कॉक्रोचच नाही आहेत, बघायलाच भेटत नाही। आणि पाली वगैरे तर काही येतच नाहीत, त्यामुळं आणि पाली वगैरे असले की घरात किचनवरती वगैरे गॅसवरती फिरून जातात, त्यामुळं तर नेहमी सकाळ संध्याकाळचा गॅस वगैरे धुवूनच ठेवायला लागतो। पण पाली पण नाहीत आणि कॉक्रोच वगैरे पण एवढे काही नाही आहेत। तर इथं आता पलीकडच्या साईडचं धुवून घेतलं, तर आता गॅस पण धुवून घेते। आणि रात्री पण नॉनव्हेज वगैरे केलं होतं, त्यामुळं मग मी रात्री किचन कट्टा वगैरे घासून घेतला होता, पण तरी पण म्हणलं मग गॅस पण धुवून घ्यायचा थोडाफार, त्याच्यावरचे बर्नर साईडला काढून ठेवले होते। तर आता धुवून घेते आणि आता फक्त ही साईड राहिलेली आहे गॅसच्या पलीकडची साईड घासायची। तर अजून गॅसच्या खालची पण साईड थोडीशी क्लीन करावी म्हणलं, कारण दूध वगैरे काय उतू गेलं की मग खालच्या साईडला असं काळे डाग पडतात, त्यामुळं मग म्हणलं खालच्या साईडनं पण थोडंसं पुसून घ्यायचं। धुवून वगैरे काही एवढं घेता येत नाही, त्यामुळं म्हणलं फक्त पुसून घ्यायचं। आणि एवढं पण काही घाण वगैरे नाही होत, कारण मी अगोदर पण एकदा क्लीन केला होता खालच्या साईडनं, त्यामुळं एवढा काही घाण नव्हता झाला। पण आता फक्त मी पुसून घेते त्या वाईप्सने,
तर इथं बघू शकता खालची साईड पण अशी नेहमी क्लीन वगैरे ठेवली की कॉक्रोच पण जास्त येणार नाहीत. आणि तुम्ही बघा खालच्या साईडनं जास्त करून कॉक्रोच गॅसच्या आतल्या साईडला जातात. तर आता खालची साईड पुसून घेते. आणि छोटासाच गॅस असल्यामुळं लगेच साफ पण होतो. गॅस तेवढा मला खूप आवडला हा, म्हणजे छोटासाच आहे आणि जड पण खूप आहे आणि नवीनच आहे, दिवाळीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे एवढं काही घाण वगैरे होऊ देत नाही आता जास्त करून. आणि घाण तर कशामुळे होतं, फक्त तेलकट वगैरे त्यावरती उडतं त्यामुळं. आणि भात वगैरे करताना किंवा डाळ वगैरे शिजत घातली की त्यावरती सगळं उतू वगैरे गेलं की मग ते चिकटून बसतं साईडला. आणि जी स्टीलची प्लेट आहे तर त्याच्या साईडनं मग असा थर जमा होतो. तर पहिल्यांदा अगोदर म्हणजे पुसून घेताना काही तो निघत नाही, त्यामुळे मग घासूनच घ्यायला लागतोय. तर इथं बर्नर वगैरे साफ केले. तर हा एक छोटासा रुमाल आहे, तर त्याने सगळं पुसून घेतलं. जर आहे असंच ठेवलं तर धुवून म्हणजे त्याच्यावरती तसंच पांढरे डाग उठतात, त्यामुळे मग मी पुसून घेतलं त्या रुमालाने. तर आता हे साईडला लावते. तर बघू शकता गॅस पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता चमकायला सुद्धा लागलाय. तर चला आता इकडच्या साईडचं राहिलेलं आहे तर ते पण घासून घेते. आणि हा एक मग आहे जो की मी आता घेतला होता पाण्यासाठी. आणि हा सेपरेटच म्हणजे हा एक एक्स्ट्रा आहे, तर तो मी वरती असं ठेवलेला आहे पाणी वगैरे घ्यायला. तर तो पण खूप दिवस झालं घासला नव्हता, तर तो सुद्धा घासून घेते. आणि अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्या म्हणजे राहून जातात, एखादं करायचं एखादं राहतं, त्यामुळं मग पूर्ण क्लिनिंग वगैरे काय अशी एका दिवसात काय होऊ शकत नाही माझ्याकडून. तर त्यामुळं मग मी असं एखाद्या दिवसानं काढत असते थोडं थोडं करून. तर चला आता हा मग घासून घेते. नळ वगैरे पण घासायचे आहेत आणि इकडची साईड राहिलेली आहे ती पण घासून घेते. आणि नंतर मग बेसिन वगैरे सगळंच घासून घेते. तर इथलं सगळं सामान वगैरे काढून हे घासून घेतलं. आणि इथली प्रॉपर क्लिनिंग तर रोजच्या रोज होतच असते, कारण इथं ज्या ठिकाणी पाण्याचा वापर वगैरे असतो तर तिथलं तर आपल्याला स्वच्छ नेहमी ठेवायलाच लागतं. कारण जर तसंच ठेवलं तर त्याचा वास वगैरे येतो. त्यामुळं जिथं बेसिन वगैरे आहे तिथं खालच्या साईडचं वगैरे सगळंच क्लिनिंग ठेवायलाच लागते. तर इथं बघू शकता इथल्या साईडचं पण घासून घेतलं. नळ वगैरे सुद्धा घासून घेतलेले आहेत. आणि आता फक्त राहिलेलं आहे बेसिन घासायचं, तर ते सुद्धा घासून घेते आता. तर ते झालं की मग भाजी वगैरे बनवायची आहे. आणि नंतर अजून भांडी वगैरे दिवसभर थोडीफार काही पडतातच. तर बघू शकता इथं सगळी क्लिनिंग झालेली आहे. आणि आता जे काही कचरा आहे तर तो कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाकून दिला. तर इथं सगळं झालेलं आहे. आणि आता वरती बघू शकता एकदम क्लीन दिसत आहे, स्टाईल वगैरे चमकत आहेत. आणि वरच्या साईडचं मी अगोदर एकदा घासून घेतलं होतं, त्यामुळे वरच्या साईडचं काही एवढं नाही आहे घासलं, कारण वर फोडणी वगैरे देताना वरती त्याच्यावरती पण तेलाचं वगैरे डाग उठतात. तर ते पण मी एकदा घासून घेतले होते, कारण ते प्लायवूड आहे तर ते सारखं पाण्यानं घासायचं वगैरे म्हणलं तर ते उगाच खराब वगैरे होईल. त्यामुळं ते बघू शकता वरती एवढं काही अजून त्याच्यावरती घाण वगैरे झालेली नव्हती. तर चला मग झालेलं आहे आता सगळं काम. तरचं सगळं त्याच्यावरती मिक्सर वगैरे ठेवून घेते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.